तर या जगामध्ये माणूस 120 वर्ष जगतं आणि जगतं आणि त्याच्यासाठी तो एवढी मेहनत करायला लागतो त्याला. जास्तीत जास्त 120 जगतं आणि त्यावेळी तो खूप मेहनत करतो. जसं काय तो हजारो वर्ष जगणार आहे. आणि त्याच्यामध्ये तो नॉर्मली त्याची मेजॉरिटी ऑफ लाईफ त्याच्यामध्येच घालवतो. घरी घेऊन आणायला, मुलाबाळांना बघायला. ऑफकोर्स त्याचं मिचवा, ऑफकोर्स ते केलं पाहिजे. आळशीपणा नाही, आळस नाही करू शकत, ते पण गोष्टी केले पाहिजेत. पण त्याचं डायरेक्शन काय पाहिजे? का आकाश बर्फाला पाहिजे म्हणून मी करतोय ते, पण त्याच्या मागे नाही लागलं पाहिजे. ॲट द सेम टाइम त्यांनी त्याचा तोरावा मिचवत पाळले पाहिजे चांगल्याशी. आणि ते त्याचा इम्पॉर्टन्स आपल्यामध्ये टाकायसाठी, आपल्याला अंडरस्टँड करायला ते आपण सुखामध्ये जातो आणि सुखामध्ये जाऊन मग आपण बघतो का हे हे सगळे टेम्पररी आहे. हा जग टेम्पररी आहे. माणूस एवढे किती मिलियनचे घर घेतात पण आणि 35 वर्ष काम करतात ते फेडायला परत. 1 मिलियनचा घर घेतात, 2 मिलियन परत देतात बँकला आणि त्यांचा फायदा करतात. ती वेगळी गोष्ट आहे. पण आणि मग फक्त माझं घर आहे, माझ्या नावावर घर केलं. आणि नंतर मग ते घर नावावर असल्यानंतर काय होतं का नंतर ते ते 120 वर्षानंतर वर गेल्यानंतर मुलं भांडतात त्याच्यावर. आणि मग ऑफकोर्स आपण नाही, तुमच्यापैकी नाही बोलत मी, पण असतात ते भांडतात. तर मग त्याचा काय झाला, त्याचा अर्थ काय झाला? काय एवढे मेहनत करून त्याचा काय फायदा झाला का? ए, शेवटी त्याचा दुसऱ्यांना गेलं त्याच्यामध्ये काय जास्त काही इम्पॉर्टन्स नव्हतं. एवढी मेहनत करून फायदा काय झाला? फाईन, मी जनरलाइज नाही करत, जस्ट आयडिया बोलतोय. तर मग एवढी मेहनत करून काय फायदा झाला? ते आपल्याला दाखवायला का? म्हणून या जगामध्ये आपण टेम्पररी आहोत. टेम्पररी काम जास्त इम्पॉर्टन्स नको देऊ. फाईन, जे पाहिजे ते करा. गरज आहे करायची, घर घेतलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. पण ते त्याचा मेन मेन स्ट्रीम ऑफ लाईफ ते नाही झालं पाहिजे. मेन स्ट्रीम ऑफ लाईफ विल बी तोरा आणि मिचवत. आणि समजा तुला मिचवत नाही करायचा मध्ये आणि तो नुसता कामाच्या मागे लागतोय, तर मग ही लॉस्ट द पॉइंट. तो ही लॉस्ट द पॉइंट, त्याची इम्पॉर्टन्स गेला. जसं आपण एक वेळा ती छान स्टोरी बोललो होतो का, माणूस त्याला त्याला माहिती आहे का तो दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार आहे आणि मध्ये त्याला स्टॉप आहे फ्रान्सला. तर तो बोला, हा फ्रान्सला स्टॉप आहे, मला भाषा नाही येत फ्रेंच. तर तो भाषा शिकायला लागला फ्रेंच आणि शिकत राहिला आणि त्याला फ्रेंच एवढी चांगली आली, मस्त शिकला. 1 वर्ष त्यांनी त्याच्या इन्व्हेस्ट केला. आणि जेव्हा तो फ्रान्सला पोहोचला तर तो एकदम फ्लुएंट होता आणि सर्वांसंग बोलत होता. आणि सगळे त्याच्या ग्रुपमध्ये सगळे माणसं बोलते, वाव, ह्याला फ्रेंच एवढं चांगला कसं येते. आणि त्यांना काहीच नव्हतं समजत काय चाललं तिकडे. आणि तो फ्रेंच एकदम फ्लुएंट बोलायला तुझ्या सर्वांसोबत. आणि सगळे बोलले, वाव. एक एक आठवडा तिकडे आले ते फ्रान्सला आणि मग त्यांची बोट निघाली अमेरिकेला जायला. आणि मग अमेरिका पोचल्यानंतर त्याला बोलले, अरे चल ना, तुला एवढ्या भाषा येतं तिकडे, तू बोलून दाखवतो. इंग्लिश ऑफकोर्स तुला येते तसं. तो नाही, मी इंग्लिश नाही शिकलो. इंग्लिश नाही शिकलो. तो फ्रेंच शिकला आणि इंग्लिश नाही शिकलाच. फ्रान्समध्ये आपण 1 आठवडाच राहिलो आणि ते अमेरिकाला अख्खा वर्ष, किती वर्ष राहणार आहोत. तर तो इंग्लिश नाही शिकला. काय केलंस मग? चुकीचं. मग त्याचा त्याचा इलाज द पॉइंट, त्याचा राहून गेला. त्याचा मेन थिंग होता अमेरिकेला राहणे. आणि तो फ्रान्समध्ये 1 आठवड्यासाठी तो सर्व भाषा शिकला. तर तसं नाही झालं पाहिजे का? माणूस इन्व्हेस्ट करतो या जगामध्ये आणि नंतर एंड ऑफ द डे तो बोलतो, "यार, मी या जगामध्ये काय केला? काहीच नाही. ए, काहीच नाही झालं सोबत. तोरा आणि मिचवत नाही, काय नाही. सगळं लाईफ पैसा होता तो पण किती वेळ राहतंय. जुझिम बोलतात पैशाला. जझीम मे मको म्हणजे ते एका हातातून दुसऱ्या हातामध्ये जातात म्हणून त्याला झूज बोलतात. तर तर मग पैसे काय जास्त कोणाकडे राहतात जास्त पैसे. ते असून पण नंतर मग आपल्याला माहित आहे, का बोलायची गरज नाही, पैसे कोणाकडे राहतात.
आणि तर म्हणून तो इम्पॉर्टन्स आपल्यामध्ये टाकायसाठी आपल्यामध्ये पूर्णपणे ह्या वर्षामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला, तो मनामध्ये कम्प्लिटली टाकायला आपल्याला सुक्कोटचा सण आकाश जो दिलाय त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करतो आपला डायरेक्शन इन लाईफ. आणि तो डायरेक्शन आपण आकाश बायकोच्या प्रेझेन्स मध्ये राहतो आणि ते अंडरस्टँड करायला का आशय आपल्याला सांभाळतोय. किती पण काय पण केलं तरी पण आकाश खूप आपल्याला सांभाळतो, हाशिम आपल्याला सांभाळतो या गोष्टींमध्ये. आणि आपण नाही का मी पैसा कमवतोय आणि मी घर बनवतोय आणि मी हे करतोय, नाही. हाशिम पाहिजे पाहिजे म्हणून करतोय, आणि नाही पाहिजे तर नाही मिळणार. तर तर दॅट्स वन ऑफ द आयडियाज. मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे थिंग्स आहेत. सुक्कोतमध्ये सुकामध्ये त्या शब्दामध्ये पण खूप अर्थ आहे आणि खूप त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स. सुक्कामध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असा स्खाख. सखाख स्खाख आपण बोलतो. त्याच्या सुका द मेन इम्पॉर्टंट थिंग आहे. स्खाख म्हणजे वरचा कवरिंग. आणि सुकाचा रूट आहे सामे खाफ आणि हेई. तर मग त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो का सामे पहिला लेटर गोल असतो, जसं काय ते सर्व साईडून कव्हर पाहिजे. सुका 4 बॉल्स. आणि मग तेच नाही, 4 बॉल तर ऑफकोर्स सुका चांगला असतं. हाफ तीन तीन बाजूला असतं. तर तो जसं काय 3 बाजूला असलं तरी पण सुका कशर आहे. आणि तेच नाही, आणि हेही लास्टचा आहे, त्याच्यामध्ये पण समजा 2 बाजूला असेल आणि एक छोटीशी बाजू पण कव्हर असेल, हे सारखी, या हे सारखी ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे. तर हे जसं असेल तर त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा तो पण सुका कशर आहे. मग त्याच्यामध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू आहेत. सुकाचे न्यूमेरिकल व्हॅल्यू 91 येते. म्हणजे आणि मग गॅमेट्रिया ची लेवल 91 येते. आणि त्याच्यामध्ये तर माहिती आहे का, आश्रमचे 2 लेटर्स आहेत, अदनूच आणि युथ के वाव के, या आश्रमचा 2 नाव ते जॉईन केले तर ते तेवढंच होतं. आणि मग आपण बघतो सुका इज कॉम्बिनेशन ऑफ 2 आश्रमचे वर्ड्स, त्यांचे नावाचे लेटर्स पण जॉईन केले तरी पण तेवढाच येतं. बघायला का तो एक आहे तो लव्हिंग काइंडनेस, म्हणजे सुका त्याचा वा असे काइंडनेस खेसेत असतं. आणि एलोकेनो बोलतो अदनूत, त्याच्यामध्ये आपण जजमेंट बोलतो. तर मग ते दोन्ही जॉईन केले तरी पण ते सुकामध्ये आपल्याला दिसतं. मग अजून त्याच्यामध्ये रेमझिम आहेत, खूप गोष्टी आहेत का. फुल सुकाची न्यूमेरिकल व्हॅल्यू किती 248 होतं. आणि ते पण 248 पॉझिटिव्ह मिक्स होत, आणि 248 माणसामध्ये जे ते वरिम असतात, ते लिम्स असतात, ते पण अँड सो ऑन. असे खूप खूप त्याच्यामध्ये सिक्रेट्स आहेत. ते सुकामध्ये बघतो आपण. आणि मग ऑफकोर्स सगळ्यांना तो त्याला माहित आहे का, जो एक थ्रोग इज लाईक अ हार्ट. मग हदास ते नाही, लुलावे इज लाईक अ स्पायनल कॉर्ड. हदास म्हणजे मछली इज लाईक आईज. आणि आणि आरवा इज आर लाईक लिप्स. आणि त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टन्स आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे गोष्टी माणसाने फॉर द सेक ऑफ हशेम हे डेडिकेट केले पाहिजेत. आणि खूप त्याच्यामध्ये रेमझिम आहेत, खूप गोष्टी आहेत. तर दॅट्स वन ऑफ द थिंग. आपण आपल्याकडे फाईन, आपल्याकडे टाइम जास्त नाही आहे सध्या. आपण विल गो टू स्मॉल स्टोरी जे जे राव इच्हाक आली ॲप्सटिंग कडून ऐकली मी. आणि त्याच्यामध्ये जे आपण स्टार्टमध्ये गाणं लावला होता, त्याच्यामध्ये पण भाऊ कोणीचं सियाल विस्मयाचे तोच गाणं बरोबर लागला होते असे. तर एक माणूस होतो आणि राव एलिएझर मानशाह हे मोठे राबे होते इस्रायलमध्ये. राव शाह बोलायचे एकदम. त्यांनी जेव्हा इस्रायल फॉर्म झाला तेव्हा त्यांनी अख्खा रिलिजियस वर्ल्डमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. आणि त्यांनी कुठच्या कुठे घेऊन आले.
वर घेऊन आले रिलिजियस रिलिजियस वर्ल्डला, आणि शिवत आणि ते त्यांच्या स्फोटनी खूप बांधले गेले. अम, तर त्यांच्याकडे कोणतरी गेला, एक म्हणून गेला, आणि तो बोलला मला ए, जसं आपल्याला माहिती आहे का, गावानं विना बोलतात का, डिफिकल्ट सगळ्यात डिफिकल्ट मिtzवा आहे टू बी हॅपी ऑन 8 days, डे अँड नाईट बी हॅपी. 7 दिवस नाही 8 दिवस खुश राहायचा मिtzवा आहे. आणि हा मिtzवा फार डिफिकल्ट आहे. तर माणूस एवढ्या दिवस रात्र खुश राहील, डिफिकल्ट मिtzवा आहे. काही ना काय होतं, मध्येच माणूस राग येतं, मध्येच त्याला टेन्शन येतं, मध्येच त्याला काही ना काही त्याच्या मनात विचार येतात, अँड सो ऑन. तर मग तो त्यांनी विचारलं का खुश कसं राहू शकतो आपण. मला कसं राहणार खुश, मला प्लीज टिप द्या, मला डिफिकल्ट आहे खुश राहायला. तर राब एली तर शाख बोलले त्याला का काय नाही, किदूश पर्यंत तू सगळं ठीक होईल, किदूशला तुला लक्षात येईल कशाला होतं. तर मग तो बोला किदूश मध्ये ठीक होईल, ओके ठीक आहे. तो घरी गेला आणि तो विचार किदूश मध्ये कसं ठीक होईल. मला किदूश म्हणजे आपण जो किदूश या आईंवर बोलतो, एक वेळा आपला सुखामध्ये गेल्यानंतर, तर तो बोलते राब बोलले त्याला काय नाही, काय ते गेल्यानंतर आपण सगळं ठीक होईल. पण तो विचार केला कसं ठीक होईल, काय त्याला सरप्राईज येणार आहे, काय होणार आहे. बायकोला विचार लागला काय 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 कोण येणार आहे, काय काय सरप्राईज होणार आहे काय. काय मुलांना विचारला काय स्पेशल आहे काय की डिश मध्ये. राव मला असं का बोलला. तो विचार करायला लागला का असा का बोलला राव. आणि विचार करायला लागला तर त्याचा मित्र बोलला एवढा का विचार करतो, तुला नाही कळलं, जा परत रावला जाऊन विचार. तर रावला पुन्हा जाऊन विचारला. ए, ए, तो त्यांनी रावला विचारला का मला नाही कळलं, तुम्ही बोललात का ए, की मध्ये सर्व ठीक होईल, की पर्यंत सर्व तुला समजेल का कसं खुश राहायचं, तर मला नाही कळलं, प्लीज मला एक्सप्लेन कराल का. तर राव त्याला बोले ओके ठीक आहे. मला मगजोर कुठे त्यांनी बघितली, मगजोर ती आपली याच्यासाठी वापरतो आपण किदूश करायला, त्याच्यामध्ये किदूश काय लिहिलंय. ए, आपण किदूशची बरोपेरी गेफेन करतो आधी. पहिले मोहादे हशेम बोलतो, बरोपेरी गेफेन करतो, आणि नंतर मग रावनी वाचून दाखवलं त्याला. ברוך אתה השם אלוקינו מלך העולם אשר בחר בנו מכל עם ורומנו מכל לשון וקידשנו במצוותיו ותיתן לנו השם אלוקינו באהבה מועדים לשמחה חגים וזמנים לששון. לא יודע, अशे बहार बानू, हशेमने आपल्याला चूज केलंय. मिकोल आम, पूर्ण सर्व नेशन्स पैकी आपल्याला चूज केलंय. आणि ते नुसतं बोलल्याबरोबर किती ते राग बोलले, मी तर सिंहाने उडी मारायला लागतो ते बोलल्यानंतर. कारण आपल्याला आशेमनी चूज केलंय म्हणजे आकाश बाळकुला किती इम्पॉर्टंट आहे आपण, आणि आपल्याला आशेमनी चूज केलंय. तर मग एवढा मोठी गोष्ट आहे. तर मग तिकडे माणूस उद्याच कसं राहू शकतोय. तो तर खुश राहायला पाहिजे. तो तर सिंहाने तो खुशीने तीन उडी मारल्या पाहिजेत या गोष्टींवर. आणि तो ते ही गोष्ट माणसाला नुसता पूर्ण वर्षभर त्याला खुश ठेवू शकते. नुसता विचार करून का हाशेमने आपल्याला चूज केलं त्याचं काम करायला. आणि हा उत्तर देऊन त्यांनी त्याला सांगितलं का हे माणसाने एव्हरी टाइम विचार केला पाहिजे, हाशेमने आपल्याला चूज केलंय. आणि आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे का आपण चोजन आहोत. आणि ही गोष्ट अकाल बाबू आपल्याकडे लक्ष ठेवून आहे, आपल्याला बघतोय, आपल्या प्रत्येक प्रत्येक विचारकडे, आपला प्रत्येक विचार पण त्याच्या समोर येतोय. तर मग ते विचार केला पाहिजे, आणि त्याचा विचार करून माणूस किती खुश राहिला पाहिजे. जो अशेर बहार बानु मिकोल आम वेरोमान मिकोल लशोन, सगळे लँग्वेज पासून पण त्यांनी आपल्याला वर उचललंय की देशानु मिसळत, आणि जे पण आपल्याला मिचवत आहेत त्याच्याने आपल्याला अजून एलिव्हेट केलंय. ते विचार करून पण माणूस किती खुश राहू शकते, आणि तो किती समाधानी राहू शकते, आणि त्याला सुक्कोत मध्ये पण खुश राहू शकते, आणि नाही सुक्कोत मध्ये पण पूर्ण वर्ष खुश राहू शकते. आणि ते बोलून
त्यांनी त्याला प्रोत्साहन दिला आणि बोललं का तू ही छोटीशी गोष्ट जी आपण नॉर्मल दुर्लक्ष करतो, ती किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती बघितली पाहिजे. right? पण चालू करूया आपला मिशनाचं थोडासा ॲज युजल आपली एक व्ह्यू होते. आपण दरवेळेला ते करतो त्याचा अभ्यास, तर आपण आज पण चुकवते तरी पण आपण बघू कसे मिशनाचा अभ्यास केला पाहिजे. मिशनातकडे जाऊया. आपल्याला माहिती आहे का लास्ट टाइम आपण नाईन्थ मिशनामध्ये होतो, जे थोडासा कॉम्प्लिकेटेड होतं. आपण त्याच्याबद्दल बोललो होतो, पण थोडासा आपण पुन्हा एक्सप्लेन करूया. ते अर्धा केला होता आपण लास्ट टाइम. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होते. 3-4 कॉन्सेप्ट आहेत जे आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजेत. फाईन, मी जास्त कॉम्प्लिकेशन नाही घुसत, इझिली एक्सप्लेन करतो आणि ते एक्सप्लेन करून आपण मग पुढच्या मिशनामध्ये जाऊया. मेन म्हणजे काय होतं याच्यामध्ये, का कोणतरी ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपमध्ये त्यांचा त्यांचा जो पेसाखचा ऑफरिंग आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, हरवला. आणि समज पेशाचं ऑफरिंग हरवला, तर मग काय करायचं त्याच्याबद्दल आपण बघतोय का, काय करू शकतोय. समज जर ए, त्यांनी दुसऱ्या माणसाला पाठवला बघायला का कुठे गेला तो ऑफरिंग. समज त्याला मिळाला पेसाचा, कुठे मिळालं ते काय करायचं त्याच्याबद्दल आपण बघतोय. आणि मग समज जर त्यांनी त्याला मिळाला तर त्यांनी समज जर जाऊन अर्पण दिलं, शहिदा केलं, नाहीतर अ, जे जे ग्रुपमध्ये त्यांनी बोलले अरे हा माणूस आला नाही पुरा, आणि अ, आणि मग त्यांनी दुसरा त्याचा अर्पण घेतलं, दुसरा एक बकरी नाहीतर मेंढा जो 1 वर्षाचा असतो त्याच्यात तोच अर्पण देऊ शकतो आपण बोललो बघितलं होतं. तर त्याचा अर्पण त्यांनी लगेच दुसरा घेतला आणि त्यांनी शहिदा केला. तर मग काय करायचं, कोणाचं खायला पाहिजे त्यांनी ते आपण बघूया. आणि त्याच्याबद्दल तुम्ही इकडे छान स्लाइड्स आहेत. दाफ ए, दफा हाईम करून एक साईट आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहेत. असे छान स्लाइड्स पण आहेत, त्यामुळे बघू शकता आणि तिकडे शिकायला चांगला पॉईंट बाय पॉईंट पण शिकू शकता. तर मग तो खबूर आहे, तो ग्रुप आहे, त्यांचा हरवला. आणि मग त्यांनी एकाला बोलला का जा जा आणि जा आणि शोध. तर तो गेला आणि त्यांनी शोधला आणि त्याला मिळाला, आणि त्यांनी ऑलरेडी अर्पण दिला. तर इथे वेगवेगळे आपल्याकडे वेगवेगळे अ, गोष्टीत का त्याला पहिले मिळालं, समजा त्याला मिळालं नाही, तर मग काय करेल. ह्यांना पहिले मिळालं, ह्यांनी दुसरा घेतला आणि ऑलरेडी अर्पण दिला. मग त्याच्यामध्ये आपण इच अँड एव्हरी सर्कमस्टन्स बघूया का काय झालं. तर लेट स्टार्ट. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण लास्ट थोडासा बोललो होतो, चालू केली होती, की त्या स्लाइड मध्ये थोडासा जास्त एक्सप्लेन करून तुम्ही बघू शकाल इझिली. का त्यांना त्याला पाठवलं, त्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमधले आपण माहिती आहे का पेसाखचा अर्पण देताना एक ग्रुप मधला अर्पण असतो. इथे खुद किती मोठा मेरिट आहे, आपण सुकोत मध्ये पेसाखचा अभ्यास करतोय. इट्स 6 मंथ्स, 6 महिन्याचा डिफरन्स. असे असे या पेसाखचा अभ्यास पूर्ण वर्ष केलेला चांगला असतं. आणि भाऊ हाशेम मोयद ह्या ह्या सणाचा पेसाचा अभ्यास आपण सुकत मध्ये करतोय. भाऊ हाशेम भेटत असे आपण पुढचा पैसा हे बेता विदेशमध्ये करू शकू आणि अर्पण पण देऊ शकू, आपल्या इच्छा असू दे असले पाहिजे एव्हरी टाइम. तर इकडे आपण बघतो का पेसाखचा अर्पण ती ग्रुप आहे, आणि प्रत्येक ग्रुप मध्ये रजिस्टर केलं लागतं. प्रत्येक ग्रुपला रजिस्ट्रेशन असतं, त्याच्यामध्ये नावं लिहिलेली लागतात कोण कोण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या मागे मग एक वेळ अर्पण दिल्यानंतर मग त्या ग्रुप मधल्या माणसांना ते खायला पाहिजे. त्यामध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण बघूया का काय काय चेंजेस करता येतात काय या गोष्टींमध्ये. पण प्रत्येक माणसाला रजिस्टर केला पाहिजे त्या ग्रुपमध्ये.
तर इथे हम्म. तर इथे आपण बघतो अम, तर इथे आपण बघतो आवाज डिफरन्स इथे वन मोमेंट बरोबर आहे ना. एनिवे तर इकडे पण बघतो का त्यांचा ग्रुप मधला आहे आणि त्यांचा पेसाचा अर्पण तो हरवला. त्याने एका माणसाला बोललं जाऊन बघ आणि ए, दुसरा घे दुसरा घे दुसरा अर्पण देऊ. आणि त्यांनी त्याला मिळाला तो अर्पण आणि त्यांनी जाऊन अर्पण दिला आणि त्यांनी पण दुसरा अर्पण घेतला आणि त्यांनी पण अर्पण दिला. शहिदा झाल्यानंतर आपल्याला माहित आहे का शहिदा झाल्यानंतर खायचं असतं. एम, तर मग त्यांनी त्यांनी तो अर्पण अम, दोघांनी शहिदा केला. तर प्रश्न असा येतो का कोणता शहिदा पहिले होता. समज एम, समज कोणता अर्पण पहिला होता. फर्स्ट पहिला अर्पण होता त्याला जो एक बाहेर गेला त्याचा अर्पण पहिला होता का जे ज्यांनी जे ग्रुप होता त्यांना ते दुसरा अर्पण त्यांनी घेतला आणि त्याचा त्यांनी शहिदा केला तो दुसरा अर्पण होता. तर तो प्रश्न येतो इकडे. तर दॅट मेक्स द डिफरन्स का पहिला कोणी अर्पण दिला. तर दोघांनी अर्पण दिले दोघांनी शहिदा केला. समज समज जर त्यांनी ज्याला पाठवलं त्यांनी पहिले शहिदा केला. हे आता सगळ्यांनी त्याच्यापासून खायला पाहिजे. आणि समज त्यांचा त्या ग्रुपनी तो दुसरा अर्पण घेतला पेसाचा आणि त्यांनी अर्पण दिला त्यांनी त्यांचा अर्पण दिला त्यांनी शकिता केला. ए, तर त्यांचा पहिला असेल तर त्यांनी त्यांनी पण त्याचा खाल्ला पाहिजे. तर पहिला कोणता अर्पण आहे ते माहीत पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होता का त्यांनाच नाही माहिती कोणी अर्पण दिलंय पहिला कोणाचा होता तर माहीत नसेल. नाहीतर दोघांनी एकदम एका वेळेला दिलं असेल तर मग ते इथे प्रॉब्लेम येते का कोणाचा अर्पण पहिला होता. कोणी पहिले शहिदा केला त्या अर्पणचा. या आणि मग काय होईल मग काय होईल का त्यांनी कोणच खाऊ नाही शकणार त्यांचं अर्पणमधून. का कारण ए, कारण त्या ग्रुपनी अर्पण नाही खाऊ शकत कारण त्यांना नाही माहिती दोघांचा एका वेळा दिला का त्याचा अर्पण नंतर दिला. त्यांचा अर्पण नंतर झाला शकिता. तर मग काय केलं पाहिजे. ए, त्याचा शलियाख आहे तो त्याचा अर्पण खाईल कारण त्यांनी काय बोललं नव्हतं आधी. पण बाकीचे आहेत जे ग्रुपमधले होते ज्यांनी ज्यांनी वेगळा घेतला होता म्हणजे रिप्लेसमेंट घेतला होता तर त्यांचा अर्पण ते नाही खाऊ शकत. त्यांना ते जाळला पाहिजे कारण तो पेसकचा त्यांचा ओरिजिनल अर्पण त्याला मिळाला होता आणि त्यांनी पहिला अर्पण दिला असेल तर त्यांना नाही माहीत. म्हणून ते लोक ते नाही खाऊ शकणार. आणि त्यांना पेसाक शेनीला पण जे आपण एक्सप्लेन केलं होतं आधीच्या मिशनामध्ये का पेसाक शेनीमध्ये पण ते पतूर असतील त्यांना गरज नाही अर्पण द्यायची कारण त्यांचा अर्पण त्यांचा दिला होता ऑलरेडी. त्यांचा अर्पण ऑलरेडी दिला होता त्यांच्या नावाने आणि त्याचा त्याचा रक्त तो स्प्रिंकल केला होता ऑल्टरवर मिसबेआखवर आणि म्हणून अ, त्यांना गरज नाही आता अर्पण द्यायला आणि त्यांचा द्या पतूर
दे आर एक्झॅम्प्टेड फ्रॉम द पेसाक शेनी. दुसरा जो पेसाक 1 महिन्यांनी पण येतो, त्याच्यापासून पण त्यांना पतूर आहे, त्यांना गरज नाही अर्पण द्यायची. कारण त्यांच्या नावाने ऑलरेडी अर्पण दिला होता, पण एवढंच का त्यांनी खाल्ला नाही तो अर्पण. पण यांनी ऑलरेडी खाल्ला आणि त्यांनी खाल्ला पाहिजे. अँड देव दॅट्स द फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये बघतो आपण. इकडे स्लाईड बघता तो पण आधीचाच आहे, आधीच्याच केसमधला आहे. का तो शलियाख आहे, जो मेसेंजर त्यांचा एक ग्रुपमधला माणूस जो त्यांचा शोधायला गेला होता, तो अर्पण त्याला मिळाली आणि त्यांनी अर्पण दिला, तो खाईल. पण दुसरे आहेत त्यांच्यासोबत, ज्यांचा रिप्लेसमेंट आहे, तो जाळला पाहिजे आणि त्यांनी खायला अलाउड नाही आहे. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, आपण बघूया. का शलियाख आहे, शलियाख म्हणजे जो माणूस जो बाहेर जातो, त्याला त्याला बोलतात की तू जा आणि शोध अर्पण आपला कुठे हरवला. अं, पण तो बोलतोय का समज जर मला लेट झाला, तर तुम्ही दुसरा घ्या आणि दुसरा अर्पण देऊन टाका. त्याच्यासाठी त्यांनी अर्पण द्या, असा त्यांनी बोलून केला. का मला लेट झाला, मला नाही मिळाला आणि मला उशीर झाला, तर मग दुसरं अर्पण द्या. ए, आणि जो तो असा बोलून गेला, तो कंडिशन त्यांनी टाकली होती. आधीच्या केसमध्ये त्यांनी कंडिशन नव्हती टाकली, तो काहीच नव्हता बोलला. आणि त्याला तो मिळाला तो अर्पण हरवलेला, आणि त्यांनी शेकिता केला. पण त्याच टायमामध्ये तो ग्रुपनी पण दुसरा अर्पण घेतला, एक दुसरी बकरी घेतली, त्या मेंढा घेतला आणि त्याचा त्यांनी पण केला. समज त्यांनी पहिले अर्पण दिलं असेल, समज त्यांनी ई मिशेला हे निष्खात रिशोन, समज त्यांनी अर्पण दिलं असेल त्यांचा पहिला, तर तर सर्वांनी त्याचा खाल्ला पाहिजे, सर्वांनी खाल्ला पाहिजे. तो रिप्लेसमेंट जो आहे त्यांनी खाल्ला पाहिजे. इन- कारण तो आज बोलून गेला की कंडिशन आहे म्हणून. आणि आणि समज जर त्याचा अर्पण पहिलं दिलं असेल, तर त्यांनी त्यांनी त्याला मिळालेला खाल्ला पाहिजे, आणि जे त्यांच्याकडे त्यांनी त्यांचा खाल्ला पाहिजे. कारण तो एक कंडिशन आहे आधी, तो वेगळा आहे आधीच्या केसमधून. म्हणून इकडे आपण बघतो एक या केसमध्ये का मग तो शलियाख त्याचा अर्पण त्याला मिळालं, त्यांनी फर्स्ट केला, तर त्यांनी खाल्ला पाहिजे. आणि अ, त्यांनी जे अर्पण दिलं त्यांचा, तो ग्रुपनी त्यांचा खाल्ला पाहिजे. पण समज त्यांना माहीत नसेल कोणाचं अर्पण पहिलं दिलं, तर मग त्यांनी, जो ग्रुप आहे, त्यांनी त्यांचा अर्पण पहिला खाल्ला पाहिजे. त्यांनी त्यांचा अर्पण पहिले खायला पाहिजे. पण हा जो बाहेर गेला शोधायला, तो नाही खाऊ शकत त्यांचा त्यांच्यासोबत. का? कारण त्यांना माहित नाही कोणाचा शक्यता पहिले गेलाय. आणि म्हणून, आणि तो बोलून गेला होता का समज तुम्हाला मला लेट झाला, तुम्ही कापा आणि तुम्ही शकिता करा माझ्यासाठी पण. आणि मग त्याचा अर्पण जे तुला मिळाला पेसाखचा ओरिजिनल, तो जाळला पाहिजे. आणि पण तो पतूर आहे, त्यांनी पण, त्याला पण अलाउड नाही आहे खायला तिकडे. आणि पेसाख शेनीमध्ये पण तो अर्पण द्यायला गरज नाही आहे त्याला. फाईन. हे दोन केसेस आपण बघितले. थर्ड केस. फाईन, मला कळते का थोडासा कॉम्प्लिकेटेड असू शकते, पण एनिवे आपण मिशनात हळूहळू अंडरस्टँड करायला ट्राय करूया. ह्याच्यामध्ये, या दिस इज द थर्ड वन. ओके, यार तुम्ही बघू शकता स्लाईडवर, स्लाईडमध्ये बघू शकता. इथे आपण बघतो त्यांनी त्यांनी त्यांना बोलला, त्यांच्या ग्रुपला, शलियाख आहे, तो शलियाख आहे जो बाहेर जातो शोधायला त्यांचा अर्पण हरवलेला. आणि तो बोलतो त्यांना का तुम्ही शेकी टाका माझ्याऐवजी. आणि ते बोलतात त्याला, तुला मिळाला तर तू आमच्यासाठी कर. या एकमेकांवर टाकतात, तू आमच्यासाठी कर. आणि ते बोलतात तुला मिळाला तर, तुम्हाला समज जर नाही
तुम्ही दुसरा घ्या आणि माझ्यासाठी अर्पण करा, एकमेकांवर टाकतात. तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का पहिली शक्यता झाली, ज्याची पहिली झाली शक्यता तो अर्पण पहिले खायला पाहिजे. पण समज जर त्यांना माहीतच नाही कोणाचं पहिले, कोणी पहिली शक्यता केली त्या अर्पणचा, तर ते दोन्ही दोन्ही जनावर आहेत, दोन्ही अर्पण आहेत, ते दोन्ही जाळले पाहिजेत. आणि ते कोणच नाही खाऊ शकत आहे एकमेकांपासून, ते दोन्ही अर्पणपासून. आणि ते लोक पेसाक शेनीपासून पण पतुर आहेत, कारण जो जो अर्पण दिला होता पेसाकचा, तो तो त्यांनी त्याच्यावर त्याचा दाम तो ऑल्टरवर मिझब्याखवर स्प्रिंकल केला, तो टाकला होता आणि त्याच्यानी त्यांचा मिtzवा झाला. फोर्थ केसमध्ये फोर्थ केसमध्ये आपण बघूया. जस्ट वन मोमेंट. चौथी केस काय? फोर्थ केस जी आपण बघतो. पण समज जर एकमेकांना काहीच नाही बोलले, आणि एकमेकांना काहीच नाही बोलले का माझ्यासाठी तू अर्पण दे नाही तर तू माझ्यासाठी कर, तर प्रत्येक ग्रुप स्वतःसाठी कर, म्हणजे ग्रुप म्हणजे ते ग्रुप स्वतःचं अर्पण मिळालं तर ते करतात, आणि त्याला त्याचा मिळाला, त्यांचा मिळाला ओरिजिनल तर ते त्याचं अर्पण देतात आणि ते खायला त्यांना अलाउड आहे आणि ते त्यांचा कोरबान पैसा खातात. दिस इज द नाईन्थ मिशना. फाईन, थोडासा कॉम्प्लिकेटेड होता, मोठा मिशना होता. टेन्थ मिशना छोटासा आहे. आपण मे बी नुसता रीड करूया, कारण आपण मिशना आता आधीचा मिशना रीड नव्हता केला, वाचला नव्हता. आपण हा मिशना थोडासा वाचूया. आणि मग आपण बघूया विजा तसे अजून एक स्टोरी मे बी पेसाख सुक्कोतवर. एक जस्ट वन मोमेंट हिअर. हा मिशना तुम्ही बघू शकता. हा 10वा मिशना आहे आणि अजून एक मिशना आहे, आणि आपण आपण हा चॅप्टर कंप्लीट करतो. दॅट इज द सेकंड लास्ट चॅप्टर, आणि लास्ट चॅप्टर आपण नेक्स्ट टाइम बेजरात हशेम चालू करू शकू. मसखत पसाखीमचा इथे आपण या मिशनामध्ये बघूया, वाचूया नुसतं ह्या वेळेला, आणि नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करू एक्सप्लेनेशन. שתי חבורות שנתערבו פסחיהם, אלו מושכין להן אחד, ואלו מושכין להם אחד. אחד מאלו בא לו אצל אלו, ואחד מאלו בא לו אצל אלו. וכך הן אומרים, אם שלחנו, אם שלנו הוא הפסח הזה, ידיך משוכות משלך, ונמנית על שלנו. ואם שלך הוא הפסח הזה, ידינו משוכות משלנו, ונמננו על שלך. וכן 5 חבורות של 5 5 ושל 10 10, מושכין להן אחד מכל חבורה וחבורה, וכך הן אומרים. तर इकडे आपण बघतो एक कॉन्सेप्ट ऑफ दोन ग्रुप्स आहेत आणि दोन ग्रुपचे मिक्स झाले. त्यांचा मिक्स झाला, त्यांना माहीत नाही कोणाचा कोरबान कोणाकडे गेला, त्यांनाच नाही माहीत कुठे गेला त्यांचा कोरबान आणि काय. ए, तर इकडे दॅट्स इंटरेस्टिंग थिंग, का काय केलं पाहिजे, तर त्याचं सोल्युशन काय, व्हॉट इज द सोल्युशन, ते आपण इकडे या मिशनामध्ये बघतो. का सोल्युशन काय ते आपण बेजवत शेम नेक्स्ट टाइम बघूया. एक यावेळेला आपण थोडीशी सुखतवरून स्टोरी बघूया. ओके, इकडे आपण मिशनाचा नेक्स्ट टाइम आपण बघूया, आणि बेजात असे नेक्स्ट टाइम आपण कंप्लीट करूया हा पूर्ण चॅप्टर. आपला थोडा टाइम आहे वे शिमनचा शिवर आहे आफ्टर गेमारावर. ओके, लेट्स लेट्स कंटिन्यू. तर इकडे एक छान स्टोरी ऐकली, राव मुर्देखाई लेवची. राव मुर्देखाई लेव मोठे राबी होते, आणि खसदे हशेम भाऊ हशेम आमच्या
मी त्यांच्या बाजूलाच जायचो आणि खूप मोठी सूत होती एव्हरी टाईम त्यांना भेटायची. त्यांच्या बेतकनीची नमाज करायची मोठी. मोठेच खूत होती. मोठा मेरिट होती. ए, तर त्यांची एक छान छान स्टोरी मी ऐकली. ही पण इचा कार्य एप्स्टीनकडून. तर एक 8 वर्षाचा मुलगा होता जो जो अम, तो यतम होता. त्याचे वडील वारले होते आणि त्याच्या त्याच्या इमाकडे एवढे काही पैसे नव्हते. तो कशी तरी काम करून ते त्याला मोठं केलं, वाढवलं. आणि तो अ, कसं तरी त्यांचा चालायचं घर. तो काम करायची कशी तरी काहीतरी मिळवायची पैसे कसे तरी काम करायची. तर त्यांनी सुक्कोत सगळ्यांकडे एत्रोगी माहीत तो मोठा झाला आता. बारमिचचा झाला. आणि मग सगळ्यांकडे एत्रोग आहे सगळ्यांकडे. अ, हे तर त्याला पण पाहिजे होता. त्यांनी इमाला विचार का मला एत्रोग वगैरे घ्यायचं आहे. तर इमा बोलली आपल्याला इकडे खाय प्यायसाठीच आपल्याला एवढे डिफिकल्टी होते. आणि एत्रोग घेणे इज आउट ऑफ द क्वेश्चन. आमचं घर कसं चालतंय आपल्याला तुला माहिती आहे. तर बोलली त्याला बोलली. तर त्याला फार पाहिजे होतं. त्याला एत्रोग घ्यायचा होता. काय पण करून त्याला माळून घ्यायचा होता विकत. आणि माळून महाग असतं. चांगला माळून महाग असतं. प्रत्येक चा रेट असतं. साधा साधा म्हणजे कशेर, नॉर्मल कशेर. आणि मेहुदार असतं. मग मेहुदार आलेफ आलेफ मग मेहुदार सो ऑन. तर डिपेंड्स. त्याला त्याला पाहिजे तर चांगला माळून घ्यायला. तर तो जमा करायला लागला. जमा करायला पैसे हळूहळू जमा केले त्यांनी सुक्कोतच्या सणाच्या आधी. आणि त्याच्याकडे त्यावेळेला लिरामध्ये होते पैसे. त्याने 2 लिरा जमा केले कसे तरी. आणि तो दुकानात जे इकडे विकतात माळून तिकडे गेला. तर तिकडे ए, कोणते विकत होता. एकदम छान माळून घ्या. किती किती हा लगेच बघितला. हा छान आहे. हा चांगला आहे माळून घे. तुला हा एकदम मस्त माळून घे. मेहुदार मेहुदार एकदम चांगल्या क्वालिटीचा एकदम स्पेशल आहे. तर त्याने विचारलं कितीला आहे. तो बोला 2 लिरोत. हा तो बोले 2 लिरो हा माझ्याकडे आहेत मी जमा केले. या मी त्यांनी लगेच पैसे दिले त्याला 2 लिरोत. आणि त्यांनी विकत घेतले तो म्हाळूंग. आणि तो बोलला एवढा घेतलं तर खरं आम्ही. आता मला माहित नाही हा चांगला आहे का नाही आहे. नॉर्मली आपण काय करतो इकडे का रावला जाऊन विचारतो का बघा चांगला आहे का, कसा आहे, चांगला आहे का. तर तो बोलला मी जाऊन विचारतो रावला. ए का मला फसवलं त्यांनी. तर त्यांनी त्याच्या मित्राने त्याला विचारलं का नाही हा माणूस एवढा काही चांगला दिसत नाही. म्हणजे तुला साध्या क्वालिटीचा आहे. तुला मी उदार बोलले. मी उदार म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आहे. चांगल्या क्वालिटीचा नाही वाटत हा. रावला जाऊन विचार. तर बोलले वाव असं कसं होणार. मी एवढा पैसे जमा करून विकत घेतले आणि असा माझा मित्र बोलतो की एवढा चांगला नाही. आता काय करायचं माझ्याकडे अजून डिफरंट पण नाही दुसरा पण काही नाही घ्यायला. आणि फार त्याला वाईट वाटत होतं. पण तो बोलला मी रावला जाऊन विचारीन कोण होते तिकडे. राव मोठे खायली आहो. राव मोठे खायली आहो कडे गेला. लाईन होती मोठी. खूप माणसं उभे होते लाईनीत प्रश्न विचारायला रावला. तर तो उभा राहिला. आणि तेव्हा त्याचा नंबर आला. तेव्हा रावने त्याला विचारलं. त्यांनी बोललं बघ हा माळून कसा आहे. तर रावने घेतला माळून बघितला इकडून तिकडून नीट नीट बोलला आणि बोलले चांगला आहे कशेर आहे." तर तो बोलला तो एकदम त्याचा चेहरा पडला. तो बोला कशेर. तो बोला नुसता कोशेर आहे म्हणजे बेसिक बेसिक बेसिक. त्याला बेसिक चांगला आहे बेसिकली चांगला आहे. पण मला मेहुदार पाहिजे होता. मेहुदार नाही. कशेर आहे मला माहिती आहे कशेर आहे पण मेहुदार नाही. तो बोलला तो बोला परत दाखव. मग त्याने परत घेतला मागून. रावने परत बघितला इकडून तिकडून नीट बघितला पुन्हा चेक केला इकडून तिकडून आणि बोलला काय नाही कशेर आहे कशेर आहे चांगला आहे चांगला आहे कशेर आहे.
तर तो बोला कसे रे, नुसता मी एवढा मी उदार समजून घेतला होता माळून, एवढा चांगला समजून घेतला होता माळून, आणि नुसता साधा आहे, सिंपल कशूत आहे, साधा आहे. तो फार उदास झाला. आणि मग त्याचे पूर्ण चेहरा पडला आणि तो तो त्याला बोला रावला सम्याक बोला आणि निघून गेला. आणि राव वरच्या फ्लोअरवर राहायचे. आणि त्यांच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर तो खाली स्टेप्सवर जाताना त्याला फार वाईट वाटलं. तो बोलला एवढा मी पैसे जमा करून घेतले आणि त्याकडे तो मागून पण बरोबर नाही निघाला. आणि तो रडायला लागला. खाली उतरतातच रडायला लागला. तेवढ्यात तेवढ्यात त्यांनी कोणीतरी त्याला मागून हात लावला, त्याला असा खांद्यावर. त्याने बघितलं तर कोण आहे, तो बोलतो राव राव मुर्दखाई लेआउटचा गबाय शमास. तो तो आला आणि त्याला बोलला का राव तुला पुन्हा बोलवतोय. तर तो लगेच तोंड बिंड पुसलं आणि रावकडे गेला. राव बोला तुझा माऊ खूप चांगला आहे, काही नाही, पण मला एक मी एक माझ्या संगत एक ऑफर आहे, मी मी तुला काहीतरी रिक्वेस्ट करतोय. माझ्याकडे पण मागून घे, मला तुझा मागून पाहिजे आणि तू माझा घे. तो बोलला काय रावचा माळून. राव राव राशी लय इस्रायल होते त्यावेळेला, आणि रावचा माळूंग म्हणजे सगळ्यात बेस्ट, अख्ख्या येरुशलेममध्ये सगळ्यात चांगला माळूंग त्यांच्याकडे असेल. आणि तो बोला नाही माफी तो मी माझा राहून दे माझ्याकडे. तो बोला नाही नाही नाही. राव बोले नाही, माझी रिक्वेस्ट आहे, मला तुझा वापरायचा आहे आणि तू माझा घे. ते लगेच रावने त्यांचा माळूंग जो सगळ्यात चांगला मानला जातो तो दिला त्याला, आणि त्याचा माळूंग घेतला. आणि बोलले की जा समय अकरा काही नाही, सगळं मस्त आहे, मस्त मागून घ्या, आपण चांगला मागून घे. ऑफकोर्स त्याला माहिती आहे का रावचा मागून रावकडे होता तो सगळ्यात चांगला मागून घे मधला तो असेल त्यांच्याकडे. आणि तो गेला, तो सम्याक झाला, पण त्याला वाटत होतं राव वापरेल माझा माळून. रावकडे 10-15 असतील आणि प्रत्येक माणसं येतात ते लोक देतात, त्यांना गिफ्ट मिळतात. तुला तो बोलला मला बघायचं राव कोणतं माळून वापरतील, मी दिलेला माळून वापरतील का नाही. तर दुसऱ्या दिवशी योम तोबला तो गेला नमाजीला, रावच्या बेतकिनेसेतमध्ये, राव मोदेखायल्याच्या बेतकिनेसेतमध्ये बघायला. आणि जेव्हा अमिदा संपला, सगळ्यांनी आपापले हल्ले वाचायच्या आधी सगळे जुलाब आणि माहून काढला. तर त्यांनी बघितलं रावकडे, तर रावने ती पिशवी त्यांनी दिली होती, त्या पिशवीतून त्यांनी दिलेलं माहून काढलं आणि त्याच्यावर बराखा बोलले आणि तो वापरले. ते त्याचा वापर केला त्यांनी पहिल्या दिवशी. आणि तो एकदम शॉक झाला का वाव, रावनी माझा माळूंग वापरला, जो ते कशेर बोलले ते नुसता. तर मग जो स्वतः त्यांनी ही स्टोरी सांगितली तो बोलते आता 50 वर्षानंतर मला कळतं त्यांनी रावनी काय केलं. राव रावनी बोलले का तो मिtzवा, माळूंग वापरणे मिtzवा आहे, हिदू करणे, पण यतोम अनाथ मुलाला सम्याख करायचा मिtzवा जास्त मोठा आहे. आणि ते राव मोदेखाय अलींनी बघितलं आणि ते त्यांनी केलं. तर जो अनार्थ आहे त्याला सम्याख केला पाहिजे, त्याला खुश ठेवलं पाहिजे. आणि म्हाळुंगचा मिtzवा आहे, पण हा जास्त मोठा फ्रॉम द तोरा इटसेल्फ, हा मोठा मिtzवा आहे. आणि तो रावनी पूर्ण केला जेव्हा त्यांनी त्याचा माहूंग वापरला आणि त्यांनी स्वतःचा माहूंग, ते राव मोदेखाई एलियाहूनी स्वतःचा माहूंग त्याला दिला. तर इकडे आपण शिकू शकतो का आपले हिदुरी असतात माणसं जास्त चांगला जेवण करतात, मटण घेतात हागसाठी, पण ॲट द सेम टाइम त्यांचे रिलेटिव्हकडे, त्यांच्या भावंडांकडे, त्यांचे रिलेटिव्ह जे पहिले येतात लाईनमध्ये त्यांच्याकडे लक्ष नाही देत. विचारत नाही का तुमच्याकडे आहे का जेवायला. पैसे कमी पडतात, त्याला माहित आहे का कोणाकडे पैशाची कमी आहे, त्याला पैसे दिले द्यायला पाहिजेत. त्याला हे मी स्वतःला पण बोलतोय नाही तुम्हालाच, पण त्याला पहिले त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याला विचारलं पाहिजे, कोणाला माहीत असेल त्याला गिफ्ट दिलं पाहिजे. अम, आणि त्याची काळजी घेतली पाहिजे, तो पहिला मिचवा आहे. तो मिचवा आहे तर मी ते हामीला लक्ष दिलं पाहिजे. हा मिचवा जास्त इम्पॉर्टंट आहे.
आणि तो बाकीचे हिदुरी जास्त महागाईचा लुला माळून घेतात, जास्त मटण घेतात, आपण जास्त सुक्का चांगला बनवतात. पण रिलेटिव्ह लोक बाजूले, त्यांच्या आजूबाजूचे माणसं, ज्युईश लोक भुकेले असतील, तर त्यांचा मिचवा पूर्ण नाही होत. तर मग ते पण लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने. लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या रिलेटिव्हकडे, त्यांचे जे भावंडांकडे, बहिणीकडे, फॅमिलीकडे. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते का त्यांना सगळ्यांकडे आहे का नाही विचारायची. आणि ती पूर्णपणे पूर्ण केली पाहिजे आणि चांगल्या रीतीने दिले पाहिजेत. पैसे देताना पण सिमखाने दिला पाहिजे. नाही नाही दाखवला पाहिजे तो गरीब आहे म्हणून तो देते. इकडे जेव्हा पण देतात माणसांना तेव्हा फार त्यांना रिस्पेक्टनी देतात. रिस्पेक्टनी द्यायचा यायला पाहिजे. नाही काय तू गरीब आहे म्हणून मी तुला पैसे देतोय. इथे वेगवेगळे वेज असतात द्यायचे इकडे. सगळ्यांना देतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणाला जे गरीब असतात त्यांना नाही कळत का त्यांना ते काहीतरी गरीब आहेत म्हणून त्यांना मिळते. अँड सो ऑन. तर प्रत्येक माणसाने काळजी घेतली पाहिजे का रिलेटिव्हला बघायला पाहिजे. हागसाठी खर्च करणे इम्पॉर्टंट आहे ऑफकोर्स, पण त्याच्या आधी हाशेम बोलतोय का माझे जेव्हा तू माझ्या चार चार लोकांना खुश ठेवशील तेव्हा मी तुझ्या चार लोकांना खुश ठेवीन. म्हणजे काय, चार म्हणजे कोण, हाशेमचे आणि गरीब माणूस अल्मना, जी विधवा बाई असते ती, यतोम, जो अनार्थ आहे तो, आणि गेर, जो कन्वर्ट झालाय त्याला. हे चार लोकांना तू खुश ठेवशील तेव्हा मी तुझ्या मुलांना, तुला, तुझ्या मुलांना, तुझ्या रिलेटिव्हला सगळ्यांना खुश ठेवीन. तुझ्या बायकोला, तुझ्या मुलांना सगळ्यांना खुश ठेवीन. आणि तर तो आकाश बाबू आपल्याकडे आपल्याला बोलतात. तर म्हणून माणसांनी ट्राय केलं पाहिजे सेदाका द्यायला. तर मी ते खाखामीने त्याचं सेदाका द्यायला रिलेटिव्हला लक्ष दिलं पाहिजे. आणि मग त्याचा मिचवा पूर्ण होतो. तर फाईन, आपण इकडे आपला शिव थांबूया. मला वाटते करावे शिमोन तर नाही आहेत, म्हणजे शिमोनचा शिवर नाही आज. आपण वी फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. या आपण तुझा बोलतो आकाश बळ का आपल्याला ही चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली थोडासा अभ्यास करायला आज पण. आणि खागमध्ये अभ्यास करायला. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני עמל והם משכימים. אני משכים והם לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים, ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish you all, סגנה, מועדים בשמחה, חגים מוזמנים לששון, שבת וחול מועד, שבת לא ושבת שלום, מועדים בשמחה, חג שמח, שמחת तोरा आहे मध्ये. आणि בעזרת השם लवचो पण लवकरच भेटू, लवकरच थोडासा अभ्यास पुढे करू. आणि जेवढा माणूस सम्याक होऊ शकते सिमखात तोरामध्ये, तेवढा जास्त त्याला तोरा प्राप्त होतो. आणि म्हणून त्यांनी जास्त खुश राहिलं पाहिजे, नाचलं पाहिजे. जेवढी जास्त सिमखा असेल, तेवढा जास्त खुशी असेल, तिकडे जास्त त्याला तोरा प्राप्त होतो असे बोलतात. तर मोहादिमे सिमखामध्ये मोएद जो आपला सण आहे आता, त्याच्यामध्ये पण खागसारखे कपडे घालायला पाहिजेत. खराब गोष्टी लिहिले ज्याच्याबद्दल जो इट्स कन्सिडर ॲज अ नॉर्मल डेज, जे कन्सिडर करतात या दिवसांमध्ये, त्याच्याबद्दल एवढे ते काही चांगली गोष्टी नाही लिहिलेत. तर म्हणून इट्स लाईक शब्बात, इट्स लाईक शब्बातचे कपडे घातले पाहिजेत माणसाने. शब्बातसारखे राहिलं पाहिजे, शब्बातसारखे कपडे घातले पाहिजेत. मोएद आहे एवढंच का आपल्याला मेलाहा करायला अलाउड आहे. पण इट्स अ मोएद, इट्स अ होल, पण मोएद आहे. म्हणजे इट्स अ नॉर्मल डे, पण इट्स अ सण आहे. तर सणासारखं राहायला पाहिजे, सणासारखं वागलं पाहिजे, खुश राहायला पाहिजे. आणि जेवढे पण डिफिकल्टी येतात या टायमामध्ये ते दुर्लक्ष केलं पाहिजे त्याच्यावर. कारण जास्त इम्पॉर्टंट इज टू बी हॅपी. समखता बे खागेखा,
אני, בעזרת השם, I wish you all חג שמח, מועדים בשמחה, חגים מוזמנים לששון, בעזרת השם लवकरच आपण बेत हमिद्याश पण बघू आणि तिकडे पण आपण हा खाग सेलिब्रेट करायचा आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल. तोदा रब्बा फॉर लिसनिंग टू द शिवर, कमिंग फॉर द शिवर आणि खाग समया कॉल टू. शलम शलम.